गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आता आपण बघूयात सायक्रोमेट्रिक प्रॉपर्टीज ऑफ एअर. सो सम सायक्रोमेट्रिक प्रॉपर्टी सायक्रोमेट्रिक टर्म बघितला आपण. आता ड्राय एअर, मॉइस्ट एअर म्हणजे काय, सॅच्युरेटेड एअर म्हणजे काय. आता सायक्रोमेट्रिक प्रॉपर्टीज कुठले कुठले आहेत ते बघूयात. ड्राय बल्ब टेम्परेचर. व्हॉट इज द ड्राय बल्ब टेम्परेचर? इट इज शॉर्टली रिटन ॲज DBT. द टेम्परेचर ऑफ द एअर मेजर्ड बाय ऑर्डिनरी थर्मामीटर इज कॉल्ड द ड्राय बल्ब टेम्परेचर. एखाद्या ऑर्डिनरी थर्मामीटरनं आपण टेम्परेचर मेजर केलं म्हणजे जे दाखवतो त्याला आपण ड्राय बल्ब टेम्परेचर ऑफ एअर म्हणूयात. Commonly denoted as DBT. When ordinary thermometer is exposed to the atmosphere, it indicates the dry bulb temperature, which is nothing but the atmospheric temperature. Next is wet bulb temperature. The wet bulb temperature of air is also measured by the ordinary thermometer, but the only difference is that the bulb of that thermometer is covered by wet cloth. It is the temperature recorded by the thermometer when its bulb is covered with the ते मर्क्युरी बल्ब असतो थर्मोमीटरला खाली, त्याच्या बल्बला जर तुम्ही ओलं कापड गुंडाळला आणि जेव्हा ओलं कापड गुंडाळल्यानंतर ती काही टेम्परेचर दाखवतो त्या थर्मोमीटरवर, त्याला काय म्हणतो आपण? वेट बल्ब टेम्परेचर. द टेम्परेचर ऑफ ऑर्डिनरी एअर मेजर्ड बाय द थर्मोमीटर वेन इट इज कवर्ड बाय वेट क्लॉथ, त्यालाच वीक पण म्हणतात, इज कॉल्ड ॲज द वेट बल्ब टेम्परेचर. कॉमनली इट इज डिनोटेड ॲज WBT, that is wet bulb temperature. What is wet bulb depression? Wet bulb depression. So wet bulb depression म्हणजे काय? The difference between the dry bulb temperature and wet bulb temperature is known as wet bulb temperature. So the difference between the dry bulb temperature and wet bulb temperature is known as wet bulb depression. म्हणजे wet bulb depression equal to dry bulb temperature minus वेट बल्ब टेम्परेचर. ओके, आता बघूयात आपण ड्यू पॉईंट टेम्परेचर. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट, दॅट इज अ ड्यू पॉईंट टेम्परेचर. वेन द एअर इज कूल्ड ॲट कॉन्स्टंट प्रेशर, द टेम्परेचर ॲट विच द वॉटर वेपर विदिन द एअर स्टार्ट्स कंडेन्सिंग इज कॉल्ड ॲज ड्यू पॉईंट टेम्परेचर ऑफ एअर, ऑर सिम्पली इट इज डिनोटेड बाय DPT. सपोज एअरला आपण जर थंड केलं ॲट कॉन्स्टंट प्रेशरला, मग एक ठराविक टेम्परेचर रीच झाल्यानंतर त्या हवेमध्ये असणारा बाष्पचा रूपांतर हे लिक्विडमध्ये रूपांतर होतं. ज्या टेम्परेचरला हे लिक्विडमध्ये रूपांतर व्हायला चालू होतं त्याला म्हणतो आपण ड्यू पॉईंट टेम्परेचर. वेन द ड्यू इज फॉर्म्ड द एअर इज सेड टू बी सॅच्युरेटेड. आता इथे तुम्हाला एक फिगर ड्यू पॉईंट कन्सेप्ट अंडरस्टँड करण्यासाठी दाखवले ऑन TS डायग्राम. सो हा TS डायग्राम आहे. टेम्परेचर ऑन Y ॲक्सिस and entropy on x-axis. This is the saturation curve. This is the saturation curve. This is the point 1. So air is on in which region? Superheated region. This point air is having the superheated temperature. जेव्हा आपण त्याला थंड करू त्याचं टेम्परेचर कमी होईल, डिसुपरहीट होईल आणि या सॅच्युरेशनला ड्राय सॅच्युरेटेड लाईनपर्यंत येईल टेम्परेचर. फर्दर कुलिंगला काय होणार आहे? त्याच्यातला असणारा वॉटर वेपर्स स्टार्ट्स टू कंडेन्स आणि हा कंडेन्सेशन टेक्स प्लेस ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर, म्हणून इथं हॉरिझॉन्टल लाईन येतं. अँड दिस टेम्परेचर इज नोन ॲज, दिस इज द सॅच्युरेशन टेम्परेचर. दिस इज द सॅच्युरेशन टेम्परेचर. आर यू गेटिंग? द टेम्परेचर ॲट विच दिस सॅच्युरेशन टेम्परेचर इज नथिंग बट द ड्यू पॉईंट टेम्परेचर. म्हणजे या टेम्परेचरला त्याच्यातला असणारा वॉटर वेपर्स हे कंडेन्स व्हायला चालू होतो, म्हणून या टेम्परेचरला इथं आपण ड्यू पॉईंट टेम्परेचर म्हणतो. सो ड्यू पॉईंट टेम्परेचर इज इक्वल टू वॉट? Tsat is known as Tsat. Tsat म्हणजे काय? Tsat is what? Tsat is saturation temperature. Are you getting? So this is all about the dew point temperature. So dew point temperature is used in so many applications. Formation of dews early in the morning. आपण रेक्टिफायरमध्ये अमोनिया वेपर्समधला वॉटर वेपर्स काढण्यासाठी दिस ड्यू पॉईंट टेम्परेचर इज यूज्ड. त्यानंतर डिह्युमिडिफायर रिमूव्ज मॉइश्चर बाय कूलिंग ऑफ एअर बिलो इट्स सॅच्युरेशन टेम्परेचर. म्हणजे हवेतला जर आपल्याला पाणी काढायचं तर एसीमध्ये बाहेरचं साईडला पाणी ठिपकतो का? तर एसीच्या कॉईलवरून जी काही हवा जाते ती हवा हे सॅच्युरेशन टेम्परेचर करस्पॉन्डिंग टू दॅट प्रेशरच्या खाली जातो,
त्यामुळं त्याच्यातला असणारा जो बाष्प आहे त्याचा लिक्विडमध्ये रूपांतर होतं आणि हे लिक्विड म्हणजे एसीला थोडी स्लोप दिलेली असते बाहेर किंवा पाईपनं बाहेर काढून दिलेलं असतो, ती पाणी बाहेर जातो. ओके. सो नाऊ वी विल सी द ड्यू पॉईंट डिप्रेशन. ड्यू पॉईंट डिप्रेशन जसं वेट बल्ब डिप्रेशन होतं तसं ड्यू पॉईंट डिप्रेशन. सो व्हॉट इज ड्यू पॉईंट डिप्रेशन? Dew point depression is what? The difference between the dry bulb temperature and dew point temperature is known as dew point depression. Dew point depression equal to dry bulb temperature minus dew point temperature. Now next is very important terms which we are going to discuss is specific humidity. It is denoted by small w. It is the mass of water vapor present in 1 kg of dry air. It is the mass of water vapor associated with unit mass of dry air is known as what? Specific humidity. That is W equal to mv upon mv, where mv equal to mass of water vapor and ma equal to mass of dry air. आता आपण बघूया degree of saturation. It is generally denoted by mu. It is defined as the ratio of mass of water vapor associated with unit mass of dry air to the mass of water vapor associated with saturated unit mass of dry air at same temperature. It varies from 0 to 1. म्हणजे हा पण एक रेशिओ आहे. डिग्री ऑफ सॅच्युरेशन म्हणजे काय? इट इज डिफाईन रेशिओ ऑफ मास ऑफ वॉटर वेपर असोसिएटेड विथ युनिट मास ऑफ ड्राय एअर टू दी मास ऑफ वॉटर वेपर असोसिएटेड विथ सॅच्युरेटेड एअर. सॅच्युरेटेड युनिट मास ऑफ ड्राय एअर ॲट सेम टेम्परेचर. याच ड्राय एअरला आपण सॅच्युरेशन कंडिशनला जर घेतला तर या दोन्हीचा रेशो म्हणजेच काय येणार आहे? डिग्री ऑफ सॅच्युरेशन. ओके. नाउ रिलेटिव्ह ह्युमिडिटी. इट इज डिनोटेड बाय फाय. इट इज द रेशो ऑफ ॲक्च्युअल मास ऑफ वॉटर वेपर इन गिवन व्हॉल्यूम ऑफ मॉइस्ट एअर. मॉइस्ट एअर आहे त्याच्यामध्ये काही मास ऑफ वॉटर वेपर आहे टू दी मास ऑफ वॉटर वेपर ऑफ द सेम व्हॉल्यूम व्हेन इट इज सॅच्युरेटेड in the same volume of saturated air at the same temperature and pressure. So that is known as relative humidity, and it is again given by phi, and it is generally given in percentage. Absolute humidity, that is denoted by beta. Absolute humidity is defined as the actual mass of water vapor in unit volume of air. Mass of water vapor associated with unit volume of air. Unit म्हणजे one volume per unit volume of air. The unit of absolute humidity is mass is in gram and per unit volume of air म्हणजे per meter cube. म्हणून याचं युनिट आहे ग्रॅम पर मीटर क्यूब किंवा kg पर मीटर क्यूब. ओके. नाउ सेन्सिबल हीट ऑफ एअर. What is heat possessed in two forms. One is sensible heat and latent heat. Sensible heat is the heat which can be sensed by the thermometer, measured by the thermometer. The quantity of heat that can be measured by measuring dry bulb temperature of air is known as sensible heat, and its unit is kilojoule per kg. Enthalpy of moist air. Enthalpy of moist air is the sum of total heat content. Enthalpy म्हणजेच काय? टोटल हीट कंटेंट ऑफ द मॉइस्ट एअर. ड्राय एअरमध्ये तुमचं सेन्सिबल हीट असतो आणि मॉइस्ट एअरमध्ये काय असतं? सेन्सिबल हीट ॲज वेल ॲज लॅटंट हीट असतो. एन्थॅल्पी ऑफ मॉइस्ट एअर is the sum of sensible heat of dry air and sensible heat and latent heat of water vapor associated with dry air, and its unit is kilojoule per kg. Okay. Total heat content of the moisture is equal to the sum of sensible heat of the dry air plus sensible and latent heat of the moist air in water vapors in that moist air. Specific volume of air. Name itself indicates specific volume of air. What is specific volume? Volume per unit mass. Specific volume is defined as the volume occupied by unit mass of air in cubic meter at various conditioning of temperature and pressure. It is denoted by meter cube per kg. It is denoted by specific म्हणलं की per kg हे लक्षात ठेवायचं तुम्ही. So mass per unit volume per unit mass, that is known as specific volume of air. So these are the psychrometric properties of air. काय काय बघितलं पण हे खूप महत्त्वाचे आहेत तुम्हाला एअर कंडिशनिंगमध्ये. पूर्ण तुमचं एअर कंडिशनिंग सिस्टीम याच प्रॉपर्टी भोवती फिरतो.
सायक्रोमेट्रिक प्रॉपर्टीजमध्ये टर्म्स बघितलं आपण, सायक्रोमेट्रिक टर्म्स, दॅट इज ड्राय एअर, मॉइस्ट एअर, सॅच्युरेटेड एअर. त्यानंतर सायक्रोमेट्रिक प्रॉपर्टीज, ड्रायबल टेम्परेचर DBT, वेट टेम्परेचर WBT, वेट बल्ब डिप्रेशन, डिफरन्स बिटवीन द ड्राय बल्ब अँड वेट बल्ब, ड्यू पॉईंट टेम्परेचर DPT. त्यानंतर ड्यू पॉईंट डिप्रेशन, दॅट इज डिफरन्स बिटवीन द ड्रायबल टेम्परेचर अँड ड्यू पॉईंट टेम्परेचर. स्पेसिफिक ह्युमिडिटी, दॅट इज द मास ऑफ वॉटर वेपर्स असोसिएटेड विथ युनिट मास ऑफ ड्राय एअर. याचं युनिट आहे kg/kg ऑफ ड्राय एअर. डिग्री ऑफ सॅच्युरेशन, त्यानंतर रिलेटिव्ह ह्युमिडिटी, ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी, सेन्सिबिलिटी ऑफ एअर, एन्थॅल्पी ऑफ मॉइस्ट एअर, स्पेसिफिक व्हॉल्यूम ऑफ मॉइस्ट एअर. आपण पुढच्या लेक्चरमध्ये सायक्रोमेट्रिक चार्टबद्दल डिस्कस करूया. ओके, थँक्यू.